छत्रपती संभाजीनगरमधलं शासकीय रुग्णालय घाटी आणि या रुग्णालयामध्ये मराठवाड्यामधील 13 जिल्ह्यामधले रुग्ण हे उपचारासाठी येतात। घरची हालाखीची परिस्थिती असल्यामुळे अनेक जण याच घाटी रुग्णालयामध्ये येतात। इथे उपचार घेताना त्यांना बाहेर जाऊन खाणं परवडत नाही, त्यामुळे गोरगरीब रुग्णांच्या नातेवाईकांना काही लोक आणि सामाजिक संस्था अन्न पुरवठा करतात। यासाठी ते घरगुती गॅसचा वापर करतात, पण आता गॅसच मिळत नसल्यामुळे जोपर्यंत जमेल तोपर्यंत अन्न पुरवठा करू असं त्यांनी म्हटलंय। भविष्यामध्ये गॅसची टंचाई अशीच वाढत गेली तर या रुग्णांसह नातेवाईकांवरती देखील उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही। घाटी रुग्णालयामधली स्थिती नेमकी काय आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांच्याकडून। छत्रपती संभाजीनगरचं घाटी रुग्णालय, या रुग्णालयात 13 जिल्ह्यातील गोरगरीब लोक उपचारासाठी येतात। सर्वसामान्य लोक आहेत आणि ज्यांना बाहेर खाणं किंवा बाहेर कॅन्टीनमध्ये जाऊन खाणं परवडत नाही, अशा लोकांना काही सामाजिक संस्था हे या ठिकाणी खिचडी, उपमा जे त्यांच्याच्याने होईल ते सगळं देत राहतात। मात्र भविष्यात गॅस टंचाईचा फटका या लोकांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। सध्या तरी हे लोक गॅस आणतायत, मात्र जर भविष्यात गॅस मिळाला नाही तर यांचं काय हा प्रश्न निश्चित आहे। किती दिवसांपासून ताई तुमचा हा उपक्रम सुरू आहे? 4 वर्षापासून। 4 वर्षापासून। आता गॅस टंचाईचा काय स्थिती आहे तुमच्याकडे? सध्या ते अवेलेबल आहे तोपर्यंत करतोय व्यवस्थित। पुढचं आता भविष्यात सांगू शकत नाही। कठीण आहे, जर नाही कठीण तर आहे ना, हे लोक तर उपाशी राहतील ना, पण काहीतरी सोल्युशन काढूया त्याचं। मग आता कसं करायचं घर आणि हे दोन्ही? आता ऍडजस्ट करू काहीतरी, सध्या तर चाललं आहे। कारण की या लोकांना नाश्ता देणं पण गरजेचं आहे, कारण की सकाळी हे सगळे आपल्यावर डिपेंड आहेत। ही वस्तुस्थिती आहे घाटीतली आणि असंख्य लोकांची पोट यावरती भरतं, कारण हे सामान्य लोक आहेत आणि अशा पद्धतीनं जर त्यांना इथे अन्न मिळालं नाही गॅसअभावी तर काय स्थिती निर्माण होईल हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि ही वस्तुस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातली। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।